विरोधकांच्या झुंडशाहीला आमदार महेश शिंदे यांचा थेट इशारा। कायद्याच्या राज्यावर दबाव आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या 6 वर्षांपासून कायद्याचे राज्य आहे। सर्वसामान्य आणि गोरगरिबांना न्याय देणे, त्यांची बाजू प्रशासनापर्यंत पोहोचवणे हेच आपले कर्तव्य आहे। मात्र काही प्रस्थापित मंडळी झुंडशाहीचा वापर करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। दबाव तंत्र वापरून सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि काही स्थानिक पोलीस अंमलदारांवर आक्षेप घेतला होता। या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद मंगळवारी संपूर्ण मतदारसंघात उमटले। सर्वसामान्य जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मागणीवरून आमदार महेश शिंदे यांनी मंगळवारी दुपारी 3:30 वाजता थेट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात धडक दिली। त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या झुंडशाही विरुद्ध तीव्र निषेध नोंदवला आणि प्रशासनावर होत असलेला राजकीय दबाव उघड केला। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, रमेश उपाळे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव करपे, हनुमंतराव जगदाळे, नवनाथ केंजळे, रमेश माने, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे तसेच ॲडव्होकेट अशोकराव वाघ व ॲडव्होकेट भैयासाहेब जगदाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पीडित नागरिकांनी यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना थेटपणे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अन्यायाचे तसेच दाखल गुन्ह्यांचे तपशील सांगितले। प्रत्येक गुन्ह्यांमध्ये कसा त्रास दिला जातो याची ठोस उदाहरणे देण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व पोलीस अंमलदारही उपस्थित होते। आमदार महेश शिंदे यांनी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। जनतेच्या शक्तीवर मी आमदार झालो आहे। या जनतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही। कोणाच्याही झुंडशाहीला घाबरणार नाही। कायद्याच्या राज्यावर गदा आणण्याचा प्रयत्न झाला तर जनतेच्या पाठीशी उभे राहून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला। जे स्वतः मंत्री असताना त्यांच्याबरोबर मिरवत असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते गुन्ह्यांनी वेढलेले होते, त्याची त्यांनी आधी यादी काढावी आणि आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला आमदार शिंदे यांनी दिला। किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार आक्षेप आमदार महेश शिंदे यांनी घेतला। प्रचंड वाईट परिणामावरती असल्यामुळे उत्तर देणं जिथला लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम म्हणून कालच्या मोर्चामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं असतं, काल आलेले सगळे लोक मी राजकारणात येण्यापूर्वी त्यांच्यावरती 307चे 4 गंभीर गुन्हे असणारे अशी लोक इथं येऊन कायद्याच्या भाषा करतात आणि धमकवतात, त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो। यातले मटकावाले, जुगारवाले सगळे येऊन जर अशी झुंडशाही करणार असतील तर आम्हीही सहन करणार नाही। आम्ही कायद्याच्या भाषेत करता, आम्हाला कोणावर टीका करायची नाही, वाईट बोलायचं नाही। पण आज जी परिस्थिती, आज त्यांनी जे मुद्दे सांगितले, आज चिमणगावचा मुद्दा, ताई आल्या का ह्या ताईला मारलं, या ताईला मारलं, एकटी होती आणि तिच्या वृद्ध आजोबा होते 84 वर्षाचे, त्यांना मारलं, दोघांनी मारलं। आमच्याकडे CCTV फुटेज आहे, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत। ह्या ताईची अवस्था ही तिचं ऑपरेशन केलं नसतं तर ते 75 जीव सोडला होता। 75,000 रुपये आम्ही गोळा करून तिचं ऑपरेशन केलं, तिला वाचवलं। ज्या माणसानं मारलं तो बुलेटवरून हातामध्ये किटली घेऊन, दुधाची किटली घेऊन दूध घालून सांगतोय की माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला। त्याचं बोगस सर्टिफिकेट तुम्ही कोणीही नसताना पोलिसांनी आयडेंटिफाय केलं की त्यांना ऑब्टेन केलेलं सर्टिफिकेट हे बोगस होतं, तरीही आम्ही त्याच्यावरती कुठलाही त्रास, आम्ही त्यांना म्हटलं नाही तेव्हा गुन्हा दाखल करा। हे बघा ही ताईची अवस्था आहे। बाकी दिवशी सगळे CCTV फुटेज आहेत आमच्याकडे, याचे व्हिडिओ आहे। ते दोघंही ती बुलेट घेऊन येताना जाताना सगळं दिसतं।
हे आमच्याकडे सगळे सीसीटीव्ही फुटेज होते मला भांडण झालेल्याचं टायमिंग 6 आहे आणि तो बुलेटवरून गेलेल्याचं टायमिंग. जर त्याच्यावरती फ्रॅक्चर असतं हाताला तर 100% तो बुलेट चालवला असते का? त्यानं हाताने त्या किटली घेऊन गेलाय, दूध घातलंय, तिथलं आमच्याकडे फुटेज आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला केलं ते बघा क्लिअर लिहिलंय सिंपल इंजुरी. चेक करा तुम्ही, चेक करा. तर ही आमच्यावरती तुम्ही 326 दाखल केलं या गरीब कुटुंबावरती. त्यांना 4 एकर जमीन यांची ढापायची, नकाशात असणारा रस्ता त्यांना जाऊन दिला जात नाही. जमीन पडून 20 वर्ष झालं पडून आहे आणि आम्ही तिघी बहिणी आहे, भाऊ नाही. आमचा बाबा 85 वर्षाचं वय, 85 वडील डोळ्याला अपंग आहेत आणि आई तर रोजगारच करते. मग आम्ही जगायचं कशा? आणि अजून पण आता असं नाही की एवढं घडणार म्हणते, अजून पण तो त्रास देतोय. आणि माझी गावात बदनामीची बहीण 12वीत आहे, तिला त्रास येता जाता की असं करीन तसं करीन धमक्या. आता पण त्यांना आम्हाला उचलून न्यायची पण धमकी दिली आणि आम्हाला आधार नाही कुणाचा. आणि रानात तक्रार दिली का परत? किती वेळा तरी तक्रार 100 वेळा दिला, घेतल्याच नाही तिथं. बिराजदार साहेब मला समोरून बसलेले बिराजदार साहेब म्हणजे हिला कशाला समोर आणले, तिला आत पाठवा. घरी येऊन बिराजदार साहेब अशी म्हटले ही दहशत आहे यांची. तुम्हाला सांगते एवढं लागून माझ्या नाकाला लागल्यानंतर त्यांनी मला आत पाठवलं. त्याच्यामुळे गावात त्यांची आणि आम्हालाच नाही म्हणजे बाकीच्या कोणाला बांधायला बांध असणाऱ्यांना प्रत्येकाला त्रास आहे. प्रत्येकाची जमीन पडून पूर्ण नकाशावरचा रस्ता आहे. नकाशाच्या रस्त्यावरती आमचे लोकप्रतिनिधी आले होते, त्यांनी पण नीट तपासलं पाहिजे ह्या गोष्टी की तुमचा उपसरपंच रस्त्यावरती घर बांधतो, मुद्दाम शेड बांधतो आणि कुणालाही आत जाऊन देत नाही का? तर त्याला ती जमीन घ्यायची असते, सोडायची असते. ओढ्यातून संपर्कचा रस्ता असतो ना, ओढ्यातून रस्ता कोण करू शकत नाही. ओढ्यातून रस्ता काढलाय आणि सामान्य माणसाने जायचं कुठून? तो गावचा सरपंच आहे, तो मुरुम उचलायचा प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्याचं माहिती काय ना अवस्था सांगा. ही जर चौकशी लावली तर त्याला जेलला जावं लागेल. त्यांनी मान्य केलं, त्यांच्या कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये घेऊन हे मॅनेज केलं होतं सर्टिफिकेट. त्यांनी सिटी स्कॅनचे रिपोर्ट आहेत आमच्याकडे, त्याला काहीही झालं काही हे मारू शकत नाही. या वयातली पोरगी ते एवढा अर्धांड पैलवान मारू शकत नाही. त्याच्या वडिलांना एक्सपायर झाले, ट्रॅक्टर हिच्या अंगावर आणि कोणत्याने वार केला होता आणि वडिलांना पाटण हे फोटो येतात पूर्ण वार केले वडिलांवरती. आणि ह्यांना आपण जेलला पाठवणार का ह्याचा आपण प्रामाणिक विचार करायचा. आणि त्यावेळेला पोलिसांना हे पटलं नाही बाबा यांच्यावरती अन्याय झाला म्हणून त्यांना अटक नाही झाली. त्यांना अटक का केली नाही पोलिसांनी? ते कारण होतं की हे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे एक बोगस त्यांनी जे घेतलेलं आणि त्या डॉक्टरनी स्वतः मान्य केलं माझं की आमच्या ज्युनियर डॉक्टरला त्यांनी मॅनेज करून केलं. त्यांनी म्हटले सिंपल इंजुरी आहे आणि त्यांनी सिंपल इंजुरीचं प्रमाणपत्र दिलं. आता तुम्ही सांगा तुमचं कलम रिव्हर्स आलं पाहिजे का नको? 326चं 324. मग का त्यांनी 326च्या जामीन अर्जासाठी पाहायचं? बरं त्यांची परिस्थिती आहे का? रोजाना जाणारी माणसं आहेत ती. आणि आमची लग्न झाले तर आम्ही काय करायचं आहे वडिलांसाठी? त्यांना कोण सांभाळणार आहे? आम्ही किती पुरणार आहे त्यांना? म्हणजे राजकारणात आहे, तो राजकारणाचा दबाव आणतो, आई वडिलांना त्रास देतो. आम्ही किती म्हणजे 24 तास तर नाही ना त्यांच्याजवळ थांबू शकत. ती तिच्या घरी असणार, मी माझ्या घरी असणार. हिची मनगावची अवस्था सांगा काय चूक आहे हिची? आपल्याकडे सर्टिफिकेट मी नाही आणलेलं, हे पोलिसांनी जाऊन आणलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही हे व्हिडिओचे फुटेजेस जेव्हा SP न दाखवले त्यावेळेला त्यांनी री चौकशीचे आदेश दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल ऑफिसर नेमला. त्यांनी स्वतः जाऊन हॉस्पिटलला जाऊन हे सगळे रिपोर्ट आणलेले आहेत, रिअल रिपोर्ट. पण त्यांचे स्कॅन आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मग असं असताना ह्या कुटुंबात तुम्ही जेलला टाकणार आहे का? त्या लोकप्रतिनिधीला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे आपण किती अन्याय करायचा. हे झालं त्याची अवस्था. चिमणगावचं दाखव ते भोसेचे ज्या अरुण माने त्यांनी मी राजकारणात येण्यापूर्वी मी राजकारणात येण्यापूर्वी त्या अरुण मानेंवरती 4 307च्या केस आहेत. मी नाही घातलेल्या. 2 जजच्या कुटुंबियांना खून करण्याचा प्रयत्न केला. 2 जज आहेत ते आता डिस्ट्रिक्ट लेवलचे. चिमणगाव मध्ये एक मर्डर करण्याचा प्रयत्न केला आणि ह्यांच्या भावाला एक दाखव ना. आमच्याकडे क्लिप्स आहेत सगळं, व्हिडिओ क्लिप्स आहेत सगळं. खापे म्हणून आहेत ना त्यांना मारलं.
तेव्हा किती मारतात आणि हेच तुमच्याकडे येऊन सांगतायत कायद्याचं राज्य पाहिजे म्हणून. कसे मारतात बघा. चोराच्या उलट्या काल अरुण माने होते का नाही, त्यांची मुलं आहेत ही दोन सरपंच येतात जे म्हणतात ना बिहार आहे हे बघा, हे इतके वाईट लोक आहेत आणि त्यांचे सगळे जर व्हिडिओ काढले ना त्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. महिलांना काय भाषेत बोलतायत ते मध्यंतरी आमच्या गावात एक जज आहेत, त्या जजच्या आईला बघा घरी जाऊन मारहाण करून कशी बोललेत बघा ते. दाखवा बघा ते जज आहेत त्यांचे. काही अधिकार नाही निकाल जेव्हा असा नाही आणि निकाल करून घेणार की अरुण माने म्हणून माहित नाही तसंच करून दाखवू. तुमची बी माझी एक असू द्या, त्याला माझी वेग सांगा. आपण सांगावं आमच्या बरोबर नाही राहिला तरी आमचं शिहाग वाकडं होत नाही. कुठे बी जा पडत नाही. आमच्या जेव्हा मी घरी बसली सैरी अरुण माळेच्याकडे आहे. हा ते ऐकून घ्या आणि मग नावाला लागा. आता बोलत होते एका जजच्या आईला जर अशी भाषा अशी भाषा तुम्ही मला सांगा. ती 307चे 4 गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत. हे एक जज आहेत, दुसरे खापे म्हणून जज आहेत, त्याच्या अख्ख्या कुटुंबाला मारलं त्यांनी. आहे का दाखवा त्यांना. हे मी राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी केलेले उद्योग आहेत. आम्हाला म्हणतो आमचा तहसीलदाराचा निर्णय झाला, निकाल लागलेला नाही. प्रांताकडे त्यांनी अपील केलं होतं, प्रांताचा निकाल आमच्यासारखा लागला तरी पण तो नाला आमच्या आधीच तुमच्याकडे तो काढत नाही. आजादपूर भोसर रोडवर माझा नाला माझ्या जमिनीत नाही म्हणून तुम्ही सांगा. रस्ता हा नोटिफाईड रस्ता आहे, त्या रस्त्याला जर तुमचा इजिमा किंवा प्रजिमा असेल तर त्याला दोन्ही बाजूनी नाला असतो. त्यांनी नाला मुजवलाय जाणीवपूर्वक यांच्या घरातली पाणी जमिनीतलं पाणी म्हणजे आणि दोघांच्या घरातून पाणी वाटतंय. आणि दोन्ही पण निकाल आमच्यासारखं लागले म्हणजे तहसीलदाराचे आणि प्रांतांचे, पण तरी पण त्यांनी अजून ते काढत नाही. ते अशीच भांडणच आहेत. आणि ह्याच्यापेक्षावर काय खूप छोट्या तुम्हाला एक 5-6 व्हिडिओ ऑडिओ क्लिप ऐकवल्या ना, जे बिहार केला म्हणतात ना त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. इथे महिलांना त्रास आहे, सामान्य माणसांना त्रास आहे ह्या लोकांचा. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय आणि जे लोक काल आले होते ना, व्हिडिओ शूटिंग काढा तुम्ही आणि त्यांच्यावरती आम्ही राजकारणात येण्यापूर्वीचे कोरेगाव मतदारसंघातले गुन्हे किती आहेत तेवढे काढा, तुम्हाला लक्षात येईल. हा गुन्हा 2013-14 काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना गुन्हा. त्यावेळेस RR पाटील गृहमंत्री होते आणि हे तालुका मतदारसंघाचे अध्यक्ष होते. आणि साहेब बल्लाळ साहेबांनी भाषा काय वापरली परवा त्यांनी इथं कालच नाही ते. आणि दुसरी भाषा काय होती त्यांची, ते म्हणतात आज कायद्याचं राज्य बिहार म्हणतायत. माझ्या घरात जर पोलीस आला तर मारणार म्हणाले. आम्ही ऐकलं, आम्हाला फार वाईट वाटलं. मला एकच गोष्ट त्यांना विचारायची, ज्या डॉक्टरला तुम्ही आजपर्यंत प्रोटेक्ट केलं त्याचं नाव काय रे? तो डॉक्टर हो म्हणून आहेत ते. त्यांच्यावरती हायकोर्टामध्ये जामिनावरती आहेत ते कशासाठी आहेत? एका मुलाच्या आत्महत्ये प्रकरणीच आहेत ना जामिनावरती. आणि किती त्यांच्या हॉस्पिटलमध्ये माणसं मेले, तर 5 खून झालेले आहेत त्या हॉस्पिटलला जबाबदारीनं बोलतो. तरी तुम्ही पचवणार खून हे? 5 जणांनी आत्महत्या केल्या तिथं, या आत्महत्या दाखवल्या गेल्या, ते खून आहेत आमचा जाहीर आरोप आहे. अशा आरोपींना तुम्ही पोलिसांच्या देखत पळवून, महेश शिंदेच्या जरी घरात आरोपी आला तरी सुद्धा पोलिसांना संविधानानं अधिकार दिलाय. महेश शिंदे सहित त्याला आत टाकायचा अधिकार आहे तो संविधानाचा. आणि पोलिसांना डिमोरलाइज करतायत ते लोक. कोण करतायत? ते 2 नंबर धंदेवाले करतात. आज आम्ही जेव्हापासून इथं आलोय तेव्हापासून सगळी गुंडगिरी बंद आहे, सगळं शांत आहे. तर रोज हाणामाऱ्या, रोज खून असायचे इकडे. हे पोलीस हे होते फौजदार,
केसाला टाकण्याला दारू पिऊन आला होता पोलीस स्टेशनला, हो, शिवीगाळ देत होता माझ्या सामने. तरी पण ती फौजदार होती ती गप झाली. काय त्याला मान्य आहे, अरुण मान्य आहे. तर काय चाललंय काय म्हणून आम्ही एसपीकडे गेलो होतो वरती सातारला. तिथनं आम्हाला चौधरी आला. बोलतात तुमच्याशी. डिस्ट्रिक्ट जज झाला. हे आमचे तिथलेच भाजपचे सरचिटणीस दूध कारखान्याचे पैसे खाल्ल्यावर आम्ही टिपले घ्यायचे आणि तक्रार केली. तर त्यांनी आमच्या घरात 100 माणसं रात्री लावली मारायला, टोळी घेऊन अख्खी. आता अंधारात दारा बिरं तोडून माडून मी एक जेजबीड असं माडून टाकली. मी ताण झाली वड्यावड्याने मला. एक तर फार विचित्र माझ्यावर काम त्यांच्यावर 2-3 वेळा गावात केशरी पोलिसच्या काळात घेतला नव्हता मी. आता काळात तू काळ म्हटला आमची नाही गुंडगिरी कोणाची. आमचे लोक भांडतच नाही. आता ही ताई सांगा त्या पैलवानला मारू शकते का? श्रीकांत जाधव काल बोलत होता ना एवढ्या त्यानं मारलंय मला. तो आता गावात किती पण बोलून करू द्या, किती पण बोलून करू द्या, तो त्या ह्याचा नाहीच. मी स्पष्ट सांगते, गावात कुणाला पण विचारा येऊन तुम्ही, काय ती स्पष्ट सांगते. जमीन पण येऊन बघा आमची कशी पडू नाही जमीन. जमीन पण अक्षरशः मोठी मोठी झाडं झालीत किती नाही जाऊ देत. नाही. ट्रॅक्टर गावातला कुणाचा जमीन 1 लाख रुपयाने आपणच घ्यायची गरीबाच्या जमीन. ट्रॅक्टरवाला सगळ्यांना गावातून की ट्रॅक्टरवाला आमच्या रानात जात नाही. पडू नये आम्ही कशी करणार. बैल घातली, बैल डोक्यावर मम्मी आणि पप्पांनी बैलांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं तुझं रितनं बैल मागून बैल येऊन देणार नाही तुझी. त्याला तशी लिहिली, होय वाटलं नाही आमचं. आणि आम्ही रानात राहिलाय. वडील आमचे असं आम्ही काय करतो. आणि त्याच्याकडे म्हणजे पैसाही जरा भरपूर आहे. राजकीय दबाव असल्यामुळं आमची परिस्थिती आर्थिक आहे. बरं, आता दुसरे आमचे उपनगराध्यक्ष आले तिथं. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ह्यांनी 30 लाख रुपये आमदार फंड टाकलाय. त्यांनी सुद्धा स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे, हे 30 लाखाचं जे काम झालंय हे विकत घेऊन झाले का चोरीनं झालंय? इथं आमचा दुबे बाबा कुठं चोरली ती सगळी झाकणं चोरीची होती. मॅडम, आमच्या नगरपालिकेची झाकणं ह्याने चोरली आणि त्यांच्या 30 लाखाच्या आमदार फंडाच्या कामात टाकली. तरी सुद्धा आम्ही काहीच बोलायचं नाही. तरी बोलायचं नाही आम्ही. बरं, आमची FIR आम्ही दिलेली नाही. आम्ही फक्त सांगितलं की आमची झाकणं आम्हाला माघारी द्या. हा मागायचा अधिकार नाही. पोलिसांनी तपास करायचा नाही. आम्ही जर ठरवलं, 1-2 मिनिट जर शांत बसा ना रमेश अप्पा, 1-2 मिनिट. जर आम्ही झाकणं आम्ही तपासच करायचा ना त्या झाकणांचा पोलिसांनी. मला सांगा, एवढी त्या किमान तुम्ही महाराष्ट्र लेवलचे नेते आहात, तुम्हाला कोण काय सांगतं त्यापेक्षा तुम्ही अभ्यास पण केला पाहिजे ना. आज तुमचे 3 नगरसेवक जेलमध्ये जाऊ शकतात आम्ही ठरवलं तर. कारण आहेच ना, ते सत्यता आहे. सगळे चोरीमध्ये इन्व्हॉल्व आहेत. पण आम्ही कधी या गोष्टी केल्या नाहीत. त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला नाही. पण किमान आमची नगरपालिकेची झाकणं चोरलेली. राहुल सांग ना, काय झालं? झाकणं चोरून झाकणं लावलेली कामं होती आमची झाकणं. हे नगरपालिकेचं आमचं काम चाललंय ना, त्यातली झाकणं उचलली त्यांच्या 10 लाखाच्या कामावर 30 लाखाच्या कामावरती लावली. कुठं दिलंय? म्हणून अटक केली. तुम्ही मला सांगा, ह्याच्यात 3 नगरसेवक त्यांचे आणि ते होऊ नये म्हणून नगरपंचायती मोर्चावरून आमच्या नगराध्यक्षांना मारायचा प्रयत्न केला. मटकेवाल्यांच्या बायका आणून मारायचा प्रयत्न केला. तरी आम्ही सहन करतो. किती सहन करायचं आम्ही? हे चुकीचं आहे. कामगारांना मारहाण केली आमच्या. किती वेळा सगळे रस्ते अडवून ठेवलेत आमच्या यांनी. एक काम होऊन देत नाहीत आमचं. काय अवस्था आहे संभाजीनगर रस्त्याची सांगा तुम्ही दादा. 3 ठिकाणी रस्ता अडवलाय. नोटिफाईड ग्रामीण मार्ग आहे. सांगताना काय झालं? हे काम निव्वळ आमदार महेशदादा शिंदे साहेब महाराष्ट्रात गाजतात म्हणून या माणसांनी जाणीवपूर्वक सगळी कामं अडवायची, तिथं गुंड पाठवायचे, कामगारांना मारहाण करायचे, असं काम चालू केलं.
15 ते 20 वेळा कामगारांना मारहाण झालाय. कारण नाहीच तर त्यांच्याकडे का मारले. महाराष्ट्रात झाली नाही तशी कामं या कोरेगाव शहरात चालू आहेत. ते कामं जाणीवपूर्वक बंद पाडायचं गुंडांमार्फत काम चालू आहे. तुम्ही मला सांगा, आता रस्ता आम्ही करतोय गोळेवाडीचा किती कोटीचा? 45 कोटीचा रस्ता आहे. 3 ठिकाणी बंद पडलाय. आणि हे बघा, हा रस्ता काय महिशिंदे काढलेला नाही. 1976 सालचा नोटिफाईड ग्रामीण मार्ग आहे. 15 फुटाचा आहे. आम्हाला 16 फूट नकोय. 15 फुटाचा रस्ता करून देत नाही ते लोक आम्हाला. माणूस गेला की मारणे. बाबा बोल, तुझ्या इथं काय झालं? सुलतानवाडी रस्ता बी बंद पाडला. कोरेगाव सुलतानवाडी रस्ता आहे का नाही, ते 33 फुटाचा ड्युरेशन आहे. कारण कामच होऊन देत नाही. कर्मचाऱ्यांना दमदाटी यंत्रणा आलाय की मारहाण करायची, शिवीगाळ करायची, माघारी पाठवायची, पिटवून द्यायची. आता हद्दीत काही का नाही, 33 फुटाचा रस्ता ॲक्युरेशनला आहे PWDला, नगरपंचायतला. तर साधारणतः जे झाडं आहे ते झाडं 33 फुटाच्या आतमध्ये 7-7.5 फुट आतमध्ये आले. जर तिथे रस्ता करायचा म्हटला तर 23 फुटाचा लेअर बसत नाही, साधारणतः 17-17.5 फुटाचाच लेअर बसतो. मग ते सुलतानवाडीवाल्यांना कोरेगाववाल्यांना अडचणीचा विषय होतो. साधारण महाराष्ट्रात फक्त कोरेगाव तालुक्यात चालू झाला आहे. 50 वर्षापूर्वी जे रस्ते आहेत उभे केले जातात की आणि पोलीस स्टेशनची पूर्णपणे हे करायचं जेणेकरून या पोलिसांचं मोबाईल डाऊन व्हावं. उलट यांच्या मुंबईत आज आमच्या सरपंचांच्या 307चे गुन्हे आपल्या तांदूळवाडीचे आहेत. आता तांदूळवाडीचा आलाय का तुम्ही सांगा. तांदूळवाडीच्या पण बाबतीत जे बोललेत आम्हाला बोलायचं. तांदूळवाडी सरपंच आलेत का? नाही. मला सांगतो, संपूर्ण गावाच्या त्यांनी जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसानं आम्ही तिथं रस्ता चालू केला, त्यांना डोक्यात ठेवलं. बाहेरचे लोकांनी आमच्या सरपंचावरती वार केला. हातावरती वार झाला. तो माजी सैनिक आहे. डोक्यामध्ये वार झाला, पण तो निसटता झाला. हात तुटला त्याचा पूर्ण. त्या रागामध्ये सगळं गाव एकत्र आलं आणि त्याला ढकललं. त्याला थोडंसं लागलं. आम्ही नाही म्हणत नाही. जे मॉबची रिएक्शन होती ही चुकीची होती. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण आमच्या सरपंचाला मारून आमचा सरपंच जेलमध्ये गेला. आम्हाला वाईट वाटत नाही का त्या गोष्टीचं? वार बाहेरच्या लोकांना आमच्या सरपंचावरती वार केले आणि तुमच्या पोलिसांनी आमच्याच माणसाला जेलमध्ये टाकला. तरी आम्ही गप्प बसलो. पण तो कोणासाठी लढतोय? अख्ख्या गावची जागा चोरली आहे का त्यांच्याच नेत्यानं? 70-80 हजार रुपयानं करार केले त्या नालायकांनी. तिथं 40 लाख रुपये एकराची जागा येते. बोगस सगळ्या नोंदी केल्या. या बोगस नोंदी सिद्ध झाल्या प्रांतांच्या पुढं, कलेक्टरच्या पुढं. त्या सर्कलला नोटीस दिल्या गेल्या तो चुकीचा वागलाय म्हणून. या अशा पद्धती असल्या तर लोक काम कशी करणार? ह्यांचे लोक मारामाऱ्या करणार, ह्यांचे लोक 2 नंबरचे धंदे करणार आणि इथून पुन्हा पोलिसांवर दबाव टाकणार आणि आम्हाला बदनाम करणार. आज कोरेगाव इतकं शांत आणि सज्जन आहे. काही ठिकाणी आमचं पण चुकलं असेल, आम्ही मोठ्या मनानं माफी मागतो. आणि मी स्वतः एक ठिकाणी झालं, मी स्वतः त्यांची माफी मागितली. हे चुकलेलं आहे म्हणून सांगितलं आणि त्या लोकांनाही माफी मागायला लावली. जिथं आमचा कार्यकर्ता चुकतो आम्ही जाऊन पुढच्याची माफी मागतो. परंतु जर अशा पद्धतीचं जर महाराष्ट्र लेवलचा एक नेता अशा पद्धतीचं चुकीचं वागत असेल तर ही शोकांतिका एवढंच मी सांगतो. मग आम्हाला पण काही पॉईंट द्यावे लागतील, ज्या पॉईंटमध्ये तुम्हाला जबाबदारीने सांगतो. पत्रकार पण येत आहेत. ज्या दिवशी पुण्यामध्ये मर्डर झाला मोहचा, त्याचे सगळे आरोपी यांच्या जवळ होते. ते CCTV फुटेज पण माझ्याकडे आहेत आणि त्याच्या ज्या गाडीनं आलं ना त्या गाडीचे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. मोहचा मर्डर झाले सगळे इथं आरोपी होते. 5 दिवस इथं होते. सगळे गुंड ह्यांच्याकडे येऊन राहतात. पुण्यातले नामचीन सगळे गुंड इथे येऊन राहतात आणि आम्हाला गुंडगिरी मानता, तुम्ही गुंड मानता. हे जे दबाव टाकायचं राजकारण हे चुकीचं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय उद्योग केलेले आहेत ना त्याची माहिती घेतली पाहिजे आणि 2 नंबर धंदेवाल्यांना किती सपोर्ट करतात ते त्यांनी ठरवलं पाहिजे. अन्यथा मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या बैठकीला 100 असतात. आज जर मी हाक दिली ना 20-22 हजार माणसं एका मिनिटात येतील. पण आम्हाला असला धंदा करायचा नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, कायद्याचं राज्य तुम्ही राबवा. महेश शिंदेचा कार्यकर्ता चुकत असेल त्याला आपण सोडू नका तुम्ही, पण तुम्ही कडक वागा अशी तुम्हाला विनंती करायला सगळे आले.
आणि ती ताई बघितली ना काय अवस्था आहे, याच्या विरुद्ध तुम्ही मोर्चा काढता अशा गरिबांच्या विरोधात, किती योग्य आहे? मॅडम इथे ट्रेड आता असं झालंय की ते इथे येऊन पोलिसांचं सगळं मॉरल डाऊन केल्यानंतर परत बाहेर जाऊन परत त्या सगळ्या मीडियाशी मारतात, ही सगळी घाबरत नाही सगळी आजी गरीब गोरगरीब जनता घाबरते नाही. कालचे स्टेटमेंट यांच्या तो व्हिडिओ लिहिली झाले सगळे, काय पोलीस प्रशासनाचे इथे राहणार आहे तुम्ही त्यांच्यावर सुद्धा साहेब जे काल मुरमटपणे इथं जे बोलल्यात त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा तुम्ही, मी तर म्हणतो 2 नंबर धंदेवाले हे करतात, त्यांचं मॉरल वाढलं पाहिजे. मी काय म्हणतो, एखाद्या ठिकाणी चुकलं असेल तिकडे फाशी देऊन टाका, आम्हाला देणं घेणं नाही. या कोरेगाव मतदारसंघामध्ये कायद्याचं राज्य आहे, ते तसंच चालू ठेवा. अन्यथा एकही गोरगरीब माणूस इथं राहू शकणार नाही, एवढी दहशत आहे त्या लोकांची. सगळ्यांच्या शेतातनं जातो, हातीतनं जातो ना, कुणाचीच नाही ती, एक त्याची अशी कुणाचीच नाही, सगळे कुणाच्यात तरी जातात. जाऊन दिलं पाहिजे ना सगळ्यांना. तिथून तिथून त्याचाच आहे, मग आम्ही जायचं कुठं? तिथून 15 एकर आणि आमचं मध्ये असतं तर आम्ही जायचं कुठं? बरं सर, आम्हाला रस्ता पण दिलाय तर रस्त्यावरून टाकलेला उतरून. आणि नकाशातला रस्ता आहे, तुम्हाला नकाशा आणलाय, नकाशा दाखव त्यांना. क्लिअर नकाशावरचा रस्ता आहे, एक साखळी रस्ता आहे, क्लिअर नकाशावरचा रस्ता आहे, जाऊन नाही दिलं. कोण सहन करते? आम्ही सहन करतायत, ते सहन करतात. परवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या तिथं माणसाला पण मारलं ना, कुठं निलेश चिमणगावमध्ये मारलं ना, त्या ते तिथं ब्रिज चालू आहे काम, ब्रिजचं काम होऊ नये म्हणून थांबवायचं आणि लोकांचे ऊस जाणारे ऊस थांबतील, त्यामुळे त्या भागातले ऊस जे जनरेशनला जातात ते थांबवण्यासाठी, तो बंद पाडण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांना इतकं मारलं बांधून, इतकं मारलं, विचार किती मारलं. त्रास द्यायचा, लोकांची ऊस नाही गेले की लोक त्रस्त होतात. साहेब, आमचा विषय एवढाच आहे नाही, 50 केसेस आहेत त्याच्यात 10-20 वर्षाला. पोलीस स्टेशन दखल घेत नाही, प्रांत ऑफिसला पडलेलं आहे, तिथून बी कारवाई. 50 केसेस म्हणते जे तो केला त्याच्यामुळे त्याला न्यायला नाही. 2 वर्ष एखाद्या त्याचा मर्डर केला तर त्यानं काय करायचं? आणि 15 दिवसाला तक्रार आहे, ही पडलेलं 15 दिवसाला त्याच्यावर तक्रार. 50 पोलीस स्टेशन आम्हाला बोलून घेत ते असले त्यांचे प्रमुख कार्यकर्ते. आणि बायकांना नाही घरात रातच्या शिरपी नसा लावून असले त्याची वापरून तरी बी त्याला काय होत नाही, नेल्यावर करते सुटून येते. त्याला मारलाय, काय मारले म्हणले, तो पिला असेल म्हणून मारला असेल. आणि तो पिऊन आला, पोलीस बी तिच्या वेळेस पेला होता त्यावेळेस, तरी त्याला नेला. म्हणजे कशासाठी हे सर्व, पण तिथून कारवाई झाली. परवा नगरपंचायतीच्या बाबतीत पण तसंच झालं. आम्ही बल्लासाहेब, आमची काय चूक होते, जरा बाहेरच्या लोकांना शांत बसवलं. परवा बल्लासाहेब, आमची काय चूक होती मला एक सांगा. नगरपंचायतीनं पोलचं काम चालू होतं, कॉन्ट्रॅक्टरला मारलं का नाही तुम्ही मला सांगा. सगळ्या लोकांच्या पुढे मारलं. आमच्यासाठी चाललं होतं का? किती लोक होते? 150 ते 200 घरांचा प्रश्न आहे तिथं. त्यांची लाईट जात नाहीये, पोलचं काम चालू आहे, मारलं त्या कॉन्ट्रॅक्टरला. ही कुठली पद्धत आहे तुम्ही मला सांगा. आणि यांनी मारून सुद्धा यांच्यावरती कारवाई करायची नाही, काही बोलायचं नाही. बरं, आमची चूक सांगा. काल जे मॅडम साहेब ते म्हटले ना की आम्ही इथे तुम्हाला सांगतो की तालुक्यात अगदी आमावप यांचा अत्याचार चालू आहे. अत्याचार करतायत हे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी सुसंस्कृतपणाने सांगतात की शांत राहा. कायदा मॅडम साहेब हातात घ्यायला वेळ लागणार नाही, क्षण बी लागणार नाही, परंतु साहेबांचा आदेश आहे, आपल्याला कुठल्याही हातात काय घ्यायचं नाही. सरळ मार्गाने कायद्याच्या मार्गाने जर तुम्ही कुठं मार्ग काढत असेल तर बरं वाटेल. त्यासाठी आज सगळे साहेबांच्या आदेशावर आम्ही इथं आलो.
आम्ही मारामारीच्या विरुद्ध आहे, आम्हाला भांडणं आवडतच नाही, आम्ही करणार. प्रत्येक गावात विकास कामं चाललेत का नाही, जाणून गावातली कामं थांबली पाहिजेत, विकास काम झालं नाही पाहिजे, विनाकारण काहीतरी कारण काढायचं, लोकांना पुढे काढायचं, काम नाही झालं पाहिजे, कामं थांबवायची, विकास थांबला पाहिजे. ज्यांनी यायचं पोलीस प्रशासनाचं नावानं ओरडायचं एवढं काम चाललंय, इनडायरेक्टली आमच्या पार्टीवर तो विषय नेऊन ठेवायचा, एवढा त्यांचा धंदा झाला. फार कमी आहेत, 1% नाही आहेत. 1% तुम्ही गुन्हे दाखल केले नाही तेवढा त्रास आहे. समोर तुमच्या इथला किती वेळा बंद केला चौक? तुमच्या दारात 2 वेळा मारले आमच्या कर्मचाऱ्याला. JCB वरच्या ड्रायव्हरला शिवीगाळ केली, निम्मा डिवायडर झालाय, निम्मा राहिलाय. त्यात जर कुणाचा अपघात झाला तर ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे चालू आहेत, एखादी जिम्मेदारी झाली तर जबाबदारी घेणार का ती? उपनगराध्यक्ष आहेत गोरेगावचे. इतकी परिस्थिती वाईट आहे की जिथं काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन धोरणा करणे. आतापर्यंत तुम्ही बल्लासाहेब इथं आहेत, तुम्ही विचारा आमच्यातलं कुणी मारलंय त्यांच्या कार्यकर्त्याला, त्यांचं काम कुठं अडवलंय, अशी काही परिस्थिती आहे? आम्ही त्यांचं एकही काम अडवलेलं दाखवा किंवा त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याला मारलेलं दाखवा, राजकारण सोडून देऊ आम्ही. आमच्या असली संस्कृतीच नाही. पण हे असतात मुंबईला, येत्या 2-3 महिन्यानंतर इथं, आणि हे कार्यकर्ते 2 नंबर धंदेवाले यांच्या डोक्यात घालतात आणि दंगा करतात इथे. त्यांच्या जीवावर उड्या मारतात. आतापर्यंत जेवढं काय केलं की नाही, गेल्या 10 वर्षात मतदारसंघाला माहितीच की कुणी आतापर्यंत अन्याय केलाय, कुणाकडे कसली लोक आहेत ती गुंड प्रवृत्तीची लोक सगळी त्यांच्याकडे आहेत ना. कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल आहेत, नेता पण जामिनावरती आणि कार्यकर्ते पण जामिनावरती बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी ती सुसंस्कृतपणा, तिथं दहशत वगैरे चालले असं काय त्यांनी इथे येऊन सांगितलं नाही पाहिजे. मॅडम, काल अरुण माने जे बोलले का नाही की माझ्या मुलावर अटॅक केला आणि 307 कलमात आरोपी अटक होते आणि पुन्हा 307 कलम 324-26 तर त्यांनी अगोदर सिव्हिलचं ऍडमिट करायला लावलं होतं सिव्हिलला, तर त्यांनी पाटलांच्यात ऍडमिट केलं आणि तिथे छोटी सर्टिफिकेट घेऊन आम्हाला 35 दिवस जेलमध्ये ठेवलं, मला आणि माझ्या भावाला. आणि त्यांनी पण सर्टिफिकेट देताना नॉर्मल इंजुरीचे. तुम्ही सांगा 307 दाखल केलंय, जर मी आमदार आहे तर मग ह्याच्यावर 307 कसं दाखल झालं? मी जर इंटरफिअर केला असता तर झालं असतं का? 324च्या खाली किती 35 दिवस जेलमध्ये बसलेले लोक. माझी बायको 35 दिवस रानात जाऊन रडत होती. कामाचा दिवस एक तर जून महिना होता, सगळीकडे उसाच्या लागणीही चालू होत्या आणि 1 महिना माझ्या शकतो का कधी? मॅडम, सामान्य कुटुंब देशदोडीला लागणार बरं का. असं काय झालं तर घरातली संपतील. भयानक गोष्ट अरुण माने माणूस आहे. आम्ही गृहमंत्र्याला सुद्धा तक्रार दिली त्याच वेळेला. त्यांनी गावाच्या वनीकरणातलं मुर्मीकरण उचलले, असले लय उद्योग केले. आम्ही गृहमंत्र्याला तक्रार दिली आमच्या मॅटरशिवाय. आणि ती लोक येऊन इथं बिहार झाला म्हणतात, ही शोकांतिका. मी जर त्याच्या महिलेच्या बाबतीतले सगळे जर व्हिडिओ जर व्हायरल केले ना, त्यांच्या नेत्यांना सुद्धा महाराष्ट्रात तोंड दाखवायची जागा राहणार नाही. जबाबदारीनं बोलतो, सगळे आमच्याकडे आहेत. जजच्या आईला काय भाषा वापरली माहिती ना, ही भाषा आहे. वयोवृद्ध आहेत, त्यांचे काकांची मिसेस किती वयाची आणि त्यांचे घरातले, तरी ही परिस्थिती आहे. आम्ही मॅडम 35 दिवस जेलमध्ये असताना मी आणि माझा भाऊ 324 कलमामध्ये जेलमध्ये 35 दिवस माणूस बसू शकतो. आम्ही काय करायला पाहिजे पोलिसांवरती? मी उलट विचारतो. मॅडम, आम्ही एका व्यक्तीच्यातनं दुधाचा रतीब लावला, ते एक रोज सकाळचे त्यांच्या घरी जाऊन सांगायचं ह्यांच्या दूध घालू नका म्हणून. आम्ही जेलमध्ये असताना ही असली वृत्ती असते माणसाची. कालच्या विधानाबद्दल पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. मी सोडणार नाही, ही कुठली पद्धत? माझ्या म्हणणं उलट आहे. 307 त्यांनी लावून दाखवलं. माझं चॅलेंज, मी आमदार सोडून द्यावं. अरे पोलिसांनी त्यांनी जिथं दाखल केलंय तिथला रिपोर्ट सिंपल इंजुरीचा आहे. म्हणजे ते अभ्यास करतायत का नाही? नेता कानात सांगाल तेच ऐकतात, त्यांचा कार्यकर्ता सांगाल तेच ऐकतात, जे रिअलिस्टिक ते. आणि त्यांना लाज वाटायला पाहिजे की विनाकारण ह्या कुटुंबाला 35 दिवस जेलमध्ये बसवलंय. ही कुटुंब मॅडम, मी 35 दिवसाचा 1 दिवस सुद्धा जेलमध्ये झोपलो नाही, 1 दिवस सुद्धा. कारण न गुन्हा करता असं वाटत होतं की तुडवून आत बसलो असतो बरं झाला. हात सुद्धा न लावता त्याला हात लावता मला आत बसवले 35 दिवस. मी सगळी सामान्य आहेत. चिमणगाव मध्ये 2013ला बी त्यांनी 2013ला म्हणजे कधीपासून गुन्हा करतात ते बघा.
तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे असताना 2013ला खापे नावाच्या जजच्या अख्ख्या कुटुंबावरती वार केले, बोटे तोडले, तलवार त्यांची कलम आहेत बघायची. आणि आम्हाला गुंड म्हणतात, ते किती वाईट आहे. आणि हे कायद्याची भाषा बोलायला लागली तिथे. सगळ्या विषयात त्यांना ज्या दिवशी पाहिजे मी तुम्हाला सगळे कागदपत्र देतो, तुम्ही त्यांनी जे बोललेत का नाही भोसेच्या बाबतीत 324 कलम असताना 35 दिवस का बसवलं, पुढच्यानं बोगस गुन्हा दाखल केला म्हणून त्याला तुम्ही जेलमध्ये बसवा. मारलंय बघितलं ना, त्यांनाच मारलं आणि बोगस केस त्यांच्यावर टाकली. व्हिडिओ पुरावा आहे आमच्याकडे, किती मारतात बघितलं तुम्ही, व्हिडिओ दाखवला ना तो. ह्या केसमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल केला सांगा तुम्हाला. जे मारतायत ना ते जाऊन ऍडमिट झाले. त्यावरून माझी 2 मुलं लय दहशत गावात. आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत, आम्ही सरळ मार्गी आहोत. आम्हाला आमचा मतदारसंघ शांत राहायला पाहिजे, सुसंस्कारित राहायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यांचे खूप आम्हाला गोष्टी माहिती आहेत, आम्हाला काय बाहेर काढायच्या नाही आहेत. त्यांना लखला तर आमची जनता आम्हाला साहेब आमदार झालेत म्हणून सामान्य माणूस जगतू तालुक्यात असणार, नाहीतर लय बाहेर साहेब मुजर नसतं. यातलं एक सुरत काल आलं ना, त्यातलं कुणी कधी प्रशासन शासनाला मानणार नाही. काय साहेब करा का कुठे बोला. आमच्या मॅटरमध्ये 2-3 दिवस मॅडम राजकीय दबाव टाकून 307 कलम वाढवलं. आता साहेब सविस्तर साहेबांनी सांगितलंय, आम्ही आमदार महेशदादा शिंदेच्या नेतृत्वाखाली कोरेगावाचं संपूर्ण वातावरण बदलायच्या मानसिकतेतली सगळे आलेली लोक, आमच्या या सगळ्या टीमचे आता फोटो काढून घ्या. आमच्यातला तुम्हाला पोलीस रेकॉर्डला माणूस दिसणार नाही, यातला एकही गुन्हा दिसणार नाही. ऐका, मी आता बोलतो 2 मिनिटं बोलून समारोपच करतो. हे सगळी जण आम्ही एक वेगळ्या विचारानं प्रेरित झालेलो आहे. कोरेगावचा विकास आणि कोरेगावातली लोकांच्यात सुसंस्कृतपणा निर्माण व्हावा, दहाबा संस्कृती मोडून काढायची होती. त्यासाठी आमदार महेशदादा शिंदेची आम्ही सगळ्यांनी निवड केली. त्यांना इथं आम्ही आणल्यापासून आमच्या इथं दहाबा संस्कृती बंद झाली. तरुण मुलं जी वाहयात चाललेली होती ती जाग्यावर आलेली, ती बऱ्यापैकी आता प्रत्येक गावात नाही तर संध्याकाळी तरुण मुलांचा इतका धिंगाणा असायचा ते बंद झालेलं आहे. काही काळ कोरेगावात तुम्ही नव्हता, रात्री 10 नंतर माणसं बंद, पानपट्ट्या बंद, ही परिस्थिती एकदा कोरेगावात निर्माण झाली की इतकी मुलांचा त्रास व्हायचा. आणि त्यावेळीच्या काळात ते असा विषय झाला की आता परिस्थिती नीटनेटकं चाललंय, कामं विकास कामाला गती आहे, विकास कामाच्या स्पर्धा कराव्यात, एकमेकांची जिरवायची जी पद्धत आहे ती आम्हाला मान्य नाही. आज आमदार महेशदादा शिंदेनी समजा 50 कोटीचं काम आणलं, तुम्ही 60 कोटीचं आणून ती जिरवा. चाललंय ते बंद पाडणं हा आम्हाला कोरेगावकरांना आणि कोरेगाव तालुक्यातल्या लोकांना मान्य नाही. आणि ज्या गोष्टी तुमच्याकडं कायद्याच्या बाबतीत आम्ही इथं सगळे आलेलो कायद्याचं पालन करणारी माणसं आहे. कायदा सुव्यवस्था नीटनेटकी असावी. तुम्ही इथं येऊन किती दिवस झाले? 1 महिना. यातला आमच्यातलं कोणी तुमच्या संपर्कात आहे? येणार सुद्धा नाही. मी प्रमुख कार्यकर्ता आहे, इथला मी जिल्हा बँकेचा डायरेक्टर आहे. इथं माझ्याकडे येते, आम्ही येते, बल्ला साहेब तुम्हाला फोन असतो आमचा, कुणाला काय करा. आणि आमच्याकडे माणसं आली तरी आम्ही त्यांना सांगतो ज्याचं चुकलंय की चुकलंय, नसल चुकलं तर आम्ही साहेबांना सांगणार याचं बाबा बघा. आम्ही डायरेक्ट तुमच्या संपर्कात बी दिसणार नाही, कारण त्यांना सद्विवेक बुद्धीनं ती तपासून घेतात आमदार महेशदादा की बाबा ही खरं झालंय का खोटं झालंय, आपला कार्यकर्ता खरा बोलतोय की खोटं बोलतोय, ती तपासून मग ते फोन करत असतात. याचा अर्थ ते प्रत्येक गोष्टीत कोरेगाव तालुक्यातल्या पोलीस स्टेशनच्या विरोधक समर्थक अशा गोष्टीत त्यांचं फारसं लक्ष असं माझं मत नाही आणि आमच्या कुणाचं मत नाही. जाणून बुजून कुणाला त्रास देण्याची आमची भावना नाही. जसं आम्ही मनापासून कायदा सुव्यवस्था नीटनेटकी चालावी या दृष्टीने तुम्हाला लागेल ते सहकार्य करायची आमची भावना आहे आणि ह्याच्या पुढेही तेच राहणार आहे आमचं.
पण ज्या गोष्टीचा भाव करून बदनामी करायचं काम महेश शिंदेच्या बाबतीत, आमदारांच्या बाबतीत चाललंय, ती यापुढं आम्ही आता सहन करणार नाही. याच्या पुढं जे काय असेल सरळ कायद्याच्या बाबतीत तुम्ही तपसून घ्यावं. आणि जे काय भाषेचे, आता तुम्हाला एवढं तरी आज लक्षात निश्चितपणे माझं म्हणणं आलं असेल की आमच्या भाषा कशात आणि काल तुम्ही ऐकलेल्या भाषा काय, तोंडातले शब्द, ते आमच्यात आम्ही सुसंस्कृतपणानं वागतो. आम्हाला कायदा सुव्यवस्था इथं नीटनेटकी ठेवा. ज्याचं चुकले त्याच्यावर कारवाई 100% करा. आमच्या आमदार साहेब बी तुम्हाला चुकीचं काय करायचं सांगतील असं मला वाटत नाही. आमच्या तालुक्यात लोकांना जे योग्य असेल त्या गोष्टीत तुम्ही चुकत असाल तर ते 100% तुम्हाला सांगणार. इथं इथं चुकताय तुम्ही, मी असं असं बघितलंय आणि मी पाहणी केली आणि मी माहिती घेतली, इथं तुम्ही चुकताय, त्या माणसाला थोडंसं ही करा, संरक्षण द्या. आम्हाला तेवढंच पाहिजे. आम्ही ही सगळी जण आज जमलोय या कालच्या झालेल्या तुमच्या सगळ्या गोष्टीचा, आम्ही इथं आता आमदार साहेबांवर जी गोष्टी बोलल्या गेल्या, कोरेगाव तालुक्यात जे चाललंय याचा निषेध आणि तुमचं मनोबल. काल जर आम्ही आज आलो नसतो तर तुम्ही म्हणलं असतं एकतर्फी बहुतेक त्यांचं सगळं खरं आहे. आज आम्ही सगळं खरं तुमच्या पुढे मांडलं. कशासाठी की सत्य परिस्थिती तुम्ही समजून घ्या. ह्याच्या पुढे कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टीनं तुमचंही मनोबल वाढलं पाहिजे. आणि कुणीही असू दे, उद्या माझ्या बाबतीत जर काय घडलं तरी मला खात्री आहे मी चुकीचं वागलो असतो तर आमदारांचा फोन तुम्हाला येणार नाही. त्यांना संरक्षण द्या याची आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तालुक्यातल्या खात्री आहे. त्यामुळं आम्ही निश्चित आहोत. आम्हाला चुकीचं काही करायचं नाही आणि चुकीचं वागायचं नाही. जे काही करायचं आता ह्या सगळ्या बाजू समजून तुम्ही आता ज्या तक्रारी लोकांनी दिल्यात त्याची पडताळणी करून घ्या आणि त्या बाबतीत जे योग्य असेल ते निर्णय आपण घ्यावा, म्हणजे निपक्षपाती घ्यावा एवढी विनंती करतो. आणि मॅडम मीटिंगला मासिक मीटिंग असते नगरपालिकेची, त्याला हात बसून 2 वेळा आमची पार्टीचे नेते होत्या आत येऊन बसणे असं म्हणजे आम्ही आपलं सुसंस्कृत आहे, आपलं चाललंय साहेब म्हणतात असं वागू नका. आम्ही बी पहिलं असंच टार्गेट होतो. आता ही सगळं आपण पदावर आहे, आपली सगळी माणसं चांगली आहेत आणि त्यांच्याकडे गुन्हेशाही नाही असं येऊन डायरेक्ट हे करणं, गतिंगशाही करणं हे योग्य नाही. आता ते तुम्हाला नवीन आपली चोरली झाकणं तीन वेळा झाकणं काढलेली, 3 वेळा झाकणं एका जागेवरून काढून परत ती दुसरी बिलं काढली, परत झाकणं दुसरी आणून तिथं लावली. सगळं व्हिडिओ शूटिंग सगळं आहे. आणि वरनं आम्ही तरी पोलिसांनी तपास करायचा, दबाव 2-2 मिनिटाला पोलिसांना दबाव. आमची तक्रार मी स्वतः घेऊन गेलो, तक्रार झाली आणि वरनं आमच्या घाबरतात तक्रार घ्यायला. नगरपालिकेचे घेत नाही तक्रार, आमचा आरोप आहे. खरं आहे. बल्ला साहेब ते आले होते ना तक्रार घेऊन, 100% नाही घेतली त्यांनी तक्रार आमची, नाही घेतली. असं आहे ना, मी माहोल केला. आम्ही परत हे शांत करायचं, पुढे टाकलायचं आणि त्यांच्या होत्या तक्रार ते घेतल्या जातात. तुम्ही दबावाखाली येऊन मेहरबानी करून काम करू नका, माणसं मरतील आमची. हे दबाव तुम्ही आहे ना, जे घडतंय आणि बरं तिथं 150 माणसं होती, मारलं का नाही त्याला? मारलं होतं का नव्हतं सांगा मला? दगडांनी मारलं होतं. बोगस गुन्हा दाखल करतोय. पाटखळची आमची शिंदे आहेत मॅडम, त्यांना 55 एकर बागायत जमीन आहे. तो माणूस एवढ्या गजाचा तुकडा चोरून नेल का? त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणजे दरोड्याचा. एक कोरेगाव शहरातलं एक विकास काम कुठलं असं नाही की तिथं मारामारी झाली नाही, कामगाराला मारलं नाही. एक बल्लाळ साहेब पुढे सांगावं, एकाही कामावर असं झालं नाही की तिथे कामगारांना मारलं नाही, काम थांबवलं नाही. का असं आम्ही कोणाला त्रास देत नाहीये. निधीला अडवायचं म्हणजे काम वेळ लावायचा, निधी माघारी घालवायचा, शहराचं बी नुकसान, सगळ्या जनतेचं नुकसान आणि वर्ण आमच्यावर बदनामी की आज नदीचा प्रकल्प थांबला ह्याच्या मारामारीमुळे थांबलाय. कॉन्ट्रॅक्टरची माणसं येत नाही. 3 एकाचा गज घातला 28% पडले, पाय मोडलेत. खरोखर पाय म्हणजे माहिती आहे मला, पाय मोडलेत म्हणजे पूर्ण 2 तुकडे झाले. तिथं इथं पुढच्या रस्त्याच्या कामाला इतकं कारण काय सुद्धा नाही साधी. ज्यांना आम्ही मागच्या वेळेला डोक्यात गज घातला त्याच्याला तुम्ही मारलं का? मारलं माझ्या माणसानं. 28% पडले. तो बिचारा त्या झारखंडचा होता कामगार, आता ते लोक कामाला येत नाही, घाबरतात. कर्मचारी ज्याला मारहाण होती तो माणूस
तक्रार दाखल करायला काय येतं, तू गोरगरीब आहे बाहेरचं तू निघूनच जातो पळून. मॅडम हे ना पूर्वनियोजित कसं होतं तुम्हाला सांगतो. 2014 साली आंबवडे माझं गाव आहे उत्तर कोरेगावमध्ये. डांबरीकरणाचा रस्ता तिथून मंजूर झाला होता. ह्यांनी काय केलं, फक्त खडी फोडली शिग लावून ठेवली गावात. म्हणून मी RTI टाकली की शिक्का लावली आहे. काय झालेलं, आमचे गृहस्थ वयस्कर त्यात पडले, त्यांचं निधन झालं. मी RTI टाकली की काय झालंय, मग RTI नंतर कळाल्यानंतर माझं नाव कळालं त्यांना, मी टाकले. मग त्यानंतर एक महिनाभरात तिथे एक वरात होती गावात. त्या वरातीत एक किरकोळ कारण झालं आणि बाचाबाची झाली. तर ह्यांनी काय केलं माहिती का, मी त्यात उभा होतो, माझ्यावर LCBची गुन्हे दाखल केली आणि मला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यानंतर माझे काका होते अभिनव देशमुख, त्यावेळेस SP होते, त्यांनाकडे गेले, विनंती केली, सखोल चौकशी केली प्रकरणाची आणि त्याच्यानंतर आम्हाचे LCBचे गुन्हे माघारी घेतले. हे सगळं फ्रॉड होतं. म्हणजे कसं अडकावायचं कोणाला, मला का अडकावलं तर मी तुमच्या विरोधात बोललोय, रस्ता का थांबला. आता एक गृहस्थ 75 वर्ष वय होतं, त्यांचं निधन झालं तिथं पडून, त्यांच्या पायाला लागलं आणि ते वारले 2-3 दिवसात. ह्या गोष्टी 14 साली नव्हतो त्यावेळेला एवढे अन्याय केले त्या लोकांवरती. तुम्ही आमचं फक्त एकच शेवटची विनंती आणि मी थांबतोय, तुम्ही आमचे फोन येऊ किंवा कोणाचेही फोन येऊ, गोरगरीब सामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेचा आम्ही तुमचं पूर्ण पाठिंबा. म्हणजे तुम्ही अजिबात इथं जे आज कायद्याचं राज्य चाललेलं आहे त्याच पद्धतीनं जावा. आणि ते खूप मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, आता ते फार वरच्या पदावर पोचलेले आहेत. त्यांना दाखवा या अरुण मानेनं बोगस सर्टिफिकेट आणलं आणि विनाकारण 37 दिवस, किती 34 दिवस 35 दिवस या कुटुंबाला जेलमध्ये बसवलं, सिंपल इंजुरी असताना. आम्ही जर ह्याच्यावरती आवाज उठवला तर अरुण मानेला तुम्ही जेलमध्ये टाकणार का? सिंपल इंजुरीला 35 दिवस जेलमध्ये टाकता येतं का? साहेब आमचं कागद केला ते अरुण मानेचं ऐका, विजय भानुदास मानेचं नाव होतं ते, परत त्याला आम्ही उठून नाही दिलं म्हणून परत त्याने त्याच्या सुनांच्या नावावर अरुण माने स्वतःच्या सुनांच्या नावावर भावांचे बोगस काढले. खूप अशी प्रकरण आहे, सगळ्या जमिनी बोगस काढल्यात त्यांनी. आम्हाला फक्त बोलायला लावून देऊ नका, आम्ही सगळं जर काढलं नाही तर सामान फक्त भोसेची माणसं जरी आली ना, त्यांनी केलेले अत्याचार आणि अन्याय आणि त्यांनी जमिनी कशा खाल्ल्या, फार त्रास होईल त्या सगळ्यांना. हे गरीब आहेत व लोक, खायला अन्न असे लोक आहेत, अशा जमिनी काढून घेतल्या त्या लोकांनी आणि ते इथे येऊन बिहार बोलतात. 2-2 जजच्या कुटुंबांना मारतात, 2-2 जजच्या कुटुंबांना मारलं यांनी. सोमनाथ बुधावली म्हणून गावात लय गरीब कुटुंब, काय वडील वारले त्यांच्या जमिनीत घातला गेला, जमीन टाकली. 2 वेळा येऊन माझ्याकडे गेले ते सोमनाथ बुधावले, आम्ही नाहीच देऊ शकत नाही, इतकी दहशत आहे. मॅडम सगळी मारले, ते आम्हाला मारलं, त्यांना मारले, ते जज त्यांना 5-7 कुटुंब जी मोठी आहेत का नाही ती त्यांना विरोध करते, ते राजकीय सगळ्यांना हाताखाली काढलं. ते सत्ता ह्यांची, पोलिसांना टिकूनच देत नाहीत, काय FIR सुद्धा नोंदवून घेत नाही. ह्या दिदीला ही अवस्था ह्या पोरी, ते म्हणतात आता ह्यांना जेलमध्ये टाका ह्या पोरींना. बरं तुम्ही जाऊन द्या ना, त्याचे रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट चेक करा, त्याच्यात मेडिकल रिपोर्ट्स आहेत, मेडिकल रिपोर्ट्स आहेत. मॅडम हे पोरगी नाही मेला जमवते आपण मेजर ऑपरेशन केलं, 72,000 मी स्वतः भरले. माझा काही संबंध नाही यांचा. मला फोन आला गावातून की एक मुलगी शेवटच्या टप्प्यात नाही, गरीब आहे, खायला अन्न नाही आहे. मी पैसे पाठवलं निलेशला, म्हटलं निलेश डॉक्टरकडे पैसे भर, पण तिला वाचव, नंतर पैसे देऊ. 1 रुपया त्यांनी माझा दिलेला, पण मी वाचवलं. मला काय त्यांचं संबंध आहे, अर्थात ते कधी निलेश आपण कधी त्यांच्या घरी गेलो, माझं मी त्यांना ओळखत पण नव्हतो, काही संबंध नव्हता. आता तुम्ही सांगा या कुटुंबाला तुम्ही जेलमध्ये टाकणार का? बरं ह्यांना काढायला आता ऍडव्होकेटचे पैसे आहेत का कुणालाही विचारा. तुम्ही त्यांचं घर बघितलं ना मॅडम, कुडाचं घर आहे, चुलीवर स्वयंपाक करतात,
खायला अन्न नसतं अशा अवस्थेत लागतं कुटुंब आहे का शेती त्यांची वहिवाटून दिली जात नाहीये रोजानं जातात. मॅडम यांना जे गोष्टीचे आमच्या पार्टीचे नेते यांना 15 वर्ष त्रास 2-3 वेळा भयानक मारहाण केली. आम्ही दोघा तिघांनी कारखान्याचं पैसे खाल्ल्याने बाहेर काढलं केस घेतलं पेपर मारायचं सगळं पुरावा सगळं पूर्णपणे पुरावा तुम्ही गोरगरिबाला न्याय द्या हे न्यायदानाचं ठिकाण आहे तुम्ही करा. आणि आता जर त्यांना जर अगदीच संघर्षाला उतरायचे तर एवढे बी लेचे पेचे नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबी तर म्हणजे आमची पण तयारी आहे मग आमची पण तयारी आहे. तसं काय अडचणीचं नाहीये. आम्ही जर त्यांचे सगळे प्रकरण जर बाहेर काढले ना तोंड लपकून पडून जाते असे प्रकरण आहेत सगळे आमच्याकडे. सगळे आलेत नाही मॅडम सगळ्यांना काय ना काय ते झाले उलट आम्ही सत्तेत आमच्या चाललाय उलटा खेळ चाललाय. आता यांची केस घेतली ना नगरपालिकेच्या भीतीनं पोलिसांनी 3 नगरसेवक चॅलेंज देऊन सांगतो जेलमध्ये जातील आता 3 नगरसेवक. आणि ह्याने काय करायचं अशा केसेस चोरी सापडल्या की नेत्यांचे कान भरायचे ते पण 2 महिन्यात एकदा येणार त्यांचे कान भरायचे ह्याने लगेच टर्न करायचे. मॅडम आमचा विश्वास ठेवू नका. काल जी आलेली त्यांची पहिली फळे त्यांच्यावरती आम्ही नाव सांगत नाही तुम्ही त्या फोटोवरती नाव बघा त्यांच्यावरती गुन्हे किती आहेत बघा ना. आता सुद्धा इथं जी पहिली फळे त्यांच्या किती गुन्हे सगळी अशीच नाही सगळे एक प्रत्येकाचं काय ना काहीतरी प्रत्येकाकडे ग्रामपंचायत आहे स्वतःची अशी किरकोळ नाहीये. 90% ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत. कोरेगाव मतदारसंघातल्या सज्जन शांत लोक आहेत कधी कुणाला त्रास देणार. सगळी निवडून आलेली माणसं जनतेतनं निवडून आलेलो आहे मॅडम आम्ही सरपंच आहेत ते. माझ्या भावाला मारल्यावर तरी अरुण माझ्याने मला कॉल केला इतकं भयानक दम दिला मला. आपण मी तुमच्या घरात कागदाचा माणूस तुम्ही मूर्खपणा करायला नाही पाहता. तुम्ही ग्रुपला कशाला मारा तुम्ही 2 पट्टे दिला असतं आम्ही 10 वेळा म्हणत असतो जाऊ दे विषय मिटला. तेव्हा सुद्धा म्हणला माझं तिथून आपण ठरलं मी वडील झालं माझं मी आपण म्हणलं मला सोडा जाऊ दे. पण तुम्ही म्हणजे असं ग्रुपला मारायचं घरात मी चुकीचं आहे. तुम्हाला बरोबर वाटतं सांगा काय म्हणण्याचा विषय नाही. तुम्हाला बरोबर वाटतंय का ग्रुपला सोडाचा विषय ठेवू नाही सोडाचं काय कोणतं म्हणलं त्याच्या पलीकडे काय व्हायचं सोडायचं नाही मला. हो बरोबर तुम्ही मी रेकॉर्डिंग केला की मी काय म्हणतोय का करू नका तुम्ही करा. पण सोडाचा विषय ते पुढं पण तुम्हाला ग्रुप न मारायची काय कारण होती सगळ्यांनी जाऊन तुम्ही एकट्याने 2 फटके लावायचं तुम्ही हा बोला की मी तुम्हाला काय म्हटलं का तुम्हाला काय म्हटलं तुमचं तुम्ही दोघांच मिटून घ्या. तुम्हाला मी म्हटलं काय परवा तुमचा फोन आला काय हा बस तुमचा तुम्ही काय म्हणला त्याची बाबा मी आजही पद्धतीने औषध लावतो. तुम्ही काय म्हणलं तुम्ही दोघं आता 2-3 वर्ष चालू मी काय बोलत नाही. मतदारसंघातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत. काल आमचे विरोधी नेते आणि त्या सगळ्यांनी एक चुकीची वक्तव्य या ठिकाणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी आणि सत्यता अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो. गेली 6 वर्ष बोरेगाव मतदारसंघ हा कायद्याच्या राज्यामध्ये चाललेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये गोरगरीब सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम या ठिकाणी चालू आहे. प्रचंड विकास कामं या ठिकाणी चालू आहेत. असं असताना काल काही लोक या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले आणि मीडिया पुढं बाईट दिल्या. त्यामध्ये काही लोकांनी सांगितलं की कोरेगाव मतदारसंघामध्ये बिहार झाले. ज्या व्यक्तीनं हे वक्तव्य केलं त्याच्यावरती मी राजकारणात येण्याच्या आधी
या कोरेगाव मतदारसंघामध्ये 307 सारखे 4 गुन्हे दाखल आहेत. त्या व्यक्तीवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची दहशत, त्याची गुंडगिरी अख्ख्या मतदारसंघाला माहीत होती. आणि आज ही जर व्यक्ती जर या ठिकाणी जर म्हणत असेल कोरेगावचा बिहार झाला, तर सगळ्यांनी त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. असल्या गुंडांना या कोरेगावमध्ये राहायला तर जागा राहिलेली नाही आहे असं आपण मान्य केलं पाहिजे. काही चुकीच्या गोष्टी इथं सांगितल्या गेल्या, पण मी नम्रपणे नमूद करतो, तुम्ही झुंडशाहीनं प्रशासनावरती या ठिकाणी दबाव आणू शकत नाही. तुम्ही आमच्या समोर बसा. एक तर तुम्ही मतदारसंघात राहत नाही, तुम्ही आज महाराष्ट्राचे नेते आहात. 2-3 महिन्यानं तुम्ही या ठिकाणी येता आणि जाता. तुम्ही प्रत्येक प्रकरणाला आणि त्या प्रकरणामध्ये स्वतः शहानिशा करा. आपल्या कार्यकर्त्यांकडून गोरगरीब सामान्य जनतेवरती होणारा अन्याय तुम्ही स्वतः तपासा आणि विनाकारण गोरगरीब जनतेला आपण पेटीस धरू नका. आपल्याला लोकशाही मार्गाने जायची या ठिकाणी प्रत्येकाला मुभा आहे. एका बाजूला आपण लोकशाहीचं द्योतक म्हणता, परंतु एक आरोपी, ज्या आरोपीला तुमचा माजी नगरसेवक गाडीवरती घेऊन फरारी आरोपीला घेऊन फिरत असतो, त्याच्या मागे जर पोलिसांनी कारवाई केली असेल तर तुम्ही पोलिस जर माझ्याकडे आले तर मला मारायची परवानगी द्या. ही कुठली संसदीय भाषा, कुठली घटनात्मक भाषा आपण बोलताय याचं जे आम्हाला कळत नाही. या भाषा चुकीच्या असतात, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या तोंडी शोधत नाहीत. माझी विनंती आहे की अशा भाषा करू नका. आपल्याला सगळ्यांना, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना मिळून एकत्र हा मतदारसंघ शांत आणि चांगला ठेवायचे. आपल्याबरोबर आलेले जेवढे सगळे लोक होते त्यांची एक यादी काढा आणि त्या यादीमध्ये प्रत्येकाच्या नावाच्या पुढं तुम्ही मंत्री असताना दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी काढा. आम्ही आमदार नाही, तुम्ही आमदार आणि मंत्री असताना तुमच्या कार्यकर्त्यांच्या पुढं दाखल झालेले जे तुमच्याबरोबर होते त्या गुन्ह्यांची यादी काढा. त्याच्यानंतर स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपण कायद्याच्या राज्यावर बोलावं किंवा नाही याचा शांतपणे विचार करा. आजच्या दिवसापुरतं एवढंच आहे. पण जर विनाकारण जर त्रास द्यायला लागाल सामान्य गोरगरीब जनतेला, तर महेश शिंदे या गरीब जनतेच्या जीवावरती झालेला आमदार आहे आणि मग त्याचं उत्तरसुद्धा एवढ्या ताकदीनं दिलं जाईल एवढं नम्रपणे नमूद करतो आणि थांबतो. रामकृष्ण.